पण याची जी स्लीव्हची साईज आहे ना ती खूप लॉंग आहे, म्हणजे पूर्ण हे होतं. कोणती मशीन आहे आणि काय काय मिळालंय स्टिच करून बघूया आणि मग घालता येतं का. बेसिक मॉडेल येतं. बेडशीट घेतलेलं आहे, ते कशासाठी घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो. तर हा ना अन्वीचा फ्रॉक आहे आणि त्याला मला स्टिच करायचंय. थोडा काखेमध्ये लूज आहे, तर मी आता ते स्टिच करून घेते. खूप दिवस झाले ते आणून याला, जुडिओ मधून घेतला होता. पण प्रॉब्लेम काय झाला ना, खूप छान आहे, क्यूट आहे, पण याची जी स्लीव्हची साईज आहे ना ती खूप लॉंग आहे, म्हणजे पूर्ण हे होतंय. तर म्हटलं आधी इथे स्टिच करून बघूया आणि मग घालता येतं का बघू, कारण कॉटन आहे आणि खूप छान आहे, म्हणजे आता उन्हाळ्यात घालायला तर खूपच छान आहे. तर म्हटलं आधी हा स्टिच करते आणि मग बघते पुढे काय काय करायचंय. म्हणजे स्टिच करायचं तर तुमच्यावर शेअर पण करूया. ओके, त्यांना भरपूर लोकांनी कमेंट केल्या होत्या की, म्हणजे तो जो व्हिडिओ जास्त व्हायरल गेलाय तुम्ही बघितला असेल, शॉर्ट व्हिडिओ होता, तर त्याच्या खाली आणि काही काही इंस्टाग्रामला पण मला कमेंट आली होती की कोणती मशीन आहे आणि काय काय मिळालंय. तर एक पण कमेंट आली होती एका व्हिडिओवर की पूर्ण जरा डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन द्या. तर मी ऑलरेडी व्हिडिओ केलाय पण नाही समजलं, तर परत एकदा सांगते की ही सिंगरची मशीन आहे, बेसिक मशीन आहे. आणि मी जेव्हा घेतली होती तेव्हा ती 8,000च्या आसपास होती. मी 2016-17 मध्ये घेतली असेल, और 17-18, तर एवढी भरपूर वर्ष झाली आता त्याला. तर त्याच्याबरोबर ना काय मिळालं ते सांगते. तर सगळ्यात पहिले तर आपलं हे बेसिक मॉडेल येतं आणि त्याला असं ही कॉर्ड असते, की अशी एक कॉर्ड आहे, ही मशीनला लावायची आणि याच्यामधून 2 वायर जातात. तर एक जी आहे ती मेन स्विचची आहे आणि एक हे आहे ते हे पॅडल आहे आपलं, की हे आपण फूट प्रेस मशीन नाही, फूट प्रेस पॅडल असं म्हणतो, मला पण नक्की माहित नाहीये. सो हे असं प्रेस करतो पायाने, हे एक मिळतं. त्याच्यानंतर हा असा बॉक्स येतो, इथे मशीनलाच अटॅच असतो. तर त्याच्याबरोबर हे असं टूल किट येतं. टूल किट मध्ये एक छोटूसा ब्रश आहे हा, तर म्हणजे सगळं क्लीन करण्यासाठी. त्यानंतर हे असं हुकलूक करण्यासाठी, मी तर ह्याचा यूज नाही केलेला आहे, आय थिंक काजे किंवा हुकलूक करण्यासाठी आहे हे एक असं काहीतरी टूल आहे. तर ते पण मला माहित नाही कशासाठी, कारण मी म्हटलं जसं की मला काही माहिती नाहीये मशीनच्या पार्ट्सची किंवा असं. सो बेसिक जे आहे ते मी करत असते आणि वाटलंच काही तर मग युट्यूबवर सर्च करते, त्याच्यावर सगळी माहिती मिळते. तर हे एक असं आहे. त्यानंतर हा पाना येतो छोटूसा, त्याचे जे स्क्रू वगैरे आहेत ते लूज करायला काढायला असं काही असेल तर. हे एक पिकोचं टूल आहे. तर म्हणजे हे आपण इथे याला, तर हे चेंज करायचं आणि हे दुसरं बसवू शकतो त्याला. तर हे एक पिकोचं मशीन, पिकोचं टूल म्हणू शकतो, तर ते आहे. आणि हे एक टूल आहे, तर हे पण मला माहित नाही कशासाठी आहे. सो हे एवढं सगळं आहे त्याच्यामध्ये. तर 1, 2, 3 आणि 4 आय थिंक, आणि हे 5, असे हे 5 आयटम येतात त्याच्याबरोबर. आणि त्याच्यानंतर बॉबिन पण येतात 2, सुया 3 येतात, 3 सुई आहे आणि थ्रेड तर काय आपणच घ्यायचे असतात, ते तर येत नाही. आणि बॉबिन, तर बॉबिन ज्या आहेत त्या 3 मिळालेल्या आहेत ह्या. तर ह्या अशा 3 बॉबिन आहेत. आणि त्यानंतर हे जे आहे हे बॉबिन केस मिळालेला आहे त्याच्याबरोबर, एक बॉबिनचा केस. सो एवढं सगळं मिळालेलं आहे. आणि ऑइल जे असतं ते पण आय थिंक विकत घेतलं होतं का आठवत नाही आता मला. तर हे सगळे जे प्रोडक्ट आहेत ते मी विकत घेतले होते ऑफलाईन, ऑनलाईन नाही. पण आता ऑनलाईन थोडी प्राइस वाढलेली आहे मशीनची. सो मी तुम्हाला खाली लिंक देते. आणि ना असं वाटतंय की थोडी महाग असेल असं वाटत असेल तर बऱ्यापैकी चांगली जी मशीन असेल तर तिची पण लिंक देते, तर तुम्ही ती पण घेऊ शकता. तो बघते मी, थोडा सर्वे करते आणि मग तुम्हाला सांगते की कुठली अजून चांगली कमी बजेटमध्ये घेऊ शकता ती. सो हे असं सगळं मिळालेलं आहे. तर तुम्ही बसूनही चालू शकता, सोफ्यावर ठेवा, बेडवर ठेवा, अशा टेबलवर ठेवा, खाली बसून करा, कशी ऑपरेट करू शकता. आणि इलेक्ट्रिक आहे, त्यामुळे लाईट नसेल तर तुम्ही यूज नाही करू शकत. हा एक त्याचा हे आहे. सो अशी आहे मशीन, खूप छान आहे. जर तुम्हाला बाय करायची असेल तर खाली लिंक देते, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. थोडी कॉस्टली आहे, जेव्हा मी घेतली होती तेव्हा कमी होती, पण आता कॉस्टली आहे थोडी, पण खूप छान आहे. म्हणजे अगदी जाड कापडावरती पण ती चालू शकते.
ते झाल्यानंतर संध्याकाळी इथे मी जेवण बनवलं होतं ते तुम्हाला दाखवते की शेपूची भाजी, पोळी आणि वरण वगैरे असं. आणि अन्वीची गडबड चालली होती की तिला डोनट्सच खायचे होते, म्हणून मला खूप धावपळ होत होती, सगळा पसारा झाला होता. तर डोनट्स जे आहेत ते मी गव्हाच्या पिठाचे बनवलेले होते. म्हणजे नेहमीच गव्हाच्या पिठाचेच बनवते कारण थोडं हेल्दी होतं ना, मैदा मी वापरत नाही. शक्यतो ऑलमोस्ट मी केक पण गव्हाच्या पिठाचाच ट्राय करते करायचा. आणि डिशवॉशर पण किचनमध्ये घ्यायचं काम चालू होतं. ते थोडं बाहेरच्या बाजूला आहे त्याच्यामुळे खूप गडबड होते, तर ते पण साईडला काम चालू, त्यामुळे त्याचा पण पसारा ओट्यावर येऊन पडला होता की तिथे जे मी मायक्रोवेव्ह आणि हे सगळं ठेवलं होतं तर त्यातच सगळं मी करत होते. आणि इकडे डोनट्स माझे तळून होत आहेत नाही होत, तर ती चॉकलेट बरोबर न खाता ती आईस्क्रीम बरोबरच स्टार्ट झाली डोनट्स खायला आणि तुटून पडली अक्षरशः त्याच्यावर. आता मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी भेटते. आंघोळ नाही केली पण मला हे जे माझी फ्रेम आहे ती ऑर्डर आहे माझी, तर ती मला बनवायची आहे आणि तिचं पटपट काम करायचं आहे कम्प्लीट, सो तेच करत होते मी. आता मी डायरेक्ट तुम्हाला दुपारी भेटते आणि वाजलेले आहेत 2. तुम्हाला बॅक हा फ्रंट कॅमेरा आहे सो तुम्हाला नाही कळणार, उलट दिसेल. तर 2 वाजलेले आहेत आणि आता मी जेवण वगैरे सगळं झालंय, तर म्हटलं तर हे तुमच्याकडे शेअर करूया करते तर, कारण खूप दिवस झालं पेंडिंग राहिलं होतं ते काम. तर मी तुम्हाला म्हणाले ते मागच्या काही व्हिडिओजमध्ये की मी बेडशीट घेतलेलं आहे आणि ते कशासाठी घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते आधी की कुठलं बेडशीट आहे. सो हे असं बेडशीट घेतलेलं आहे, खूप छान आहे, खादी कॉटन म्हणतो ना, आता खादी तसं आहे. सो हे बेडशीट घेतलेलं आहे आणि त्याला काय करते मी आता ते तुम्हाला दाखवते की काय करायचंय. तर मला त्याचा सोफा कव्हर करायचंय. म्हटलं सोफा कव्हर घेण्यापेक्षा असं काहीतरी घेऊया की बेडशीट, डबल बेडशीट घेतलं तर त्याचा सिंगल कट करून मग त्याचा सोफा ॲज अ सोफा कव्हर म्हणून, आणि आपल्याला पाहिजे तसं पण आपण घेऊ शकतो वेगळं काहीतरी. एखादं बेडशीट आवडलं बाबा तर ते आपण वापरू शकतो. सो म्हणून मग मी हे जे आहे ते घेतलेलं आहे. सो दाखवते तुम्हाला. आता हे करून झालेलं आहे आणि याच्यात मी आता एक फायनल टचअप देणार आहे, ते तुम्हाला दाखवते काय करणार आहे.
मी टीव्ही पण लावला होता, म्हटलं ते पण बघता बघता होईल, म्हणजे पटापट असे टॅसल्स सगळे बनवून होतील. किती छान असे क्यूट बनवून झालेले. ऍक्च्युली ना तिथे खूपच तुम्हाला बेबी पिंक कलर दिसतोय, पण तसा नाहीये, थोडा डार्क पिंक आहे हा. म्हणजे खूप डिफरंट शेड होती असं मला वाटतंय, म्हणजे मी तिथे बघते आणि इकडे बघते तर. सो असे खूप क्यूट झालेले आहेत हे. तर हे सगळे बनवून झालेले आहेत. आता कॉफी घेते, कारण तुम्ही अवतार बघू शकता कसा झालाय. तर जरा फ्रेश होते, कॉफी घेते आणि मग नंतर थोडा सोफा क्लीन करून मग कव्हर लावून टाकते आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवते. तर आता इथे तुम्ही बघू शकता की मी बऱ्यापैकी असे सगळे टॅसेल्स बनवून घेतलेले आहेत आणि आता ते लावून घेते. जेवढे लागतात तेवढेच बनवलेले, तुम्हाला एक्स्ट्रा नाही बनवत नसलेले. तर तुम्हाला दाखवलेलं पण आहे, शेअर पण केलेलं आहे. तर आता पटकन लावून घेते हे आणि मग मला स्वयंपाक पण करायचा. त्याच्यानंतर मला वाटतंय मी तुम्हाला फुल लुक दाखवते जो आहे तो. लावलेले आहेत ते, आणि हे फक्त फ्रंट साईडला लावलेत कारण आपल्या सोफ्याचं कव्हर आहे आणि ते फक्त पुढेच येणार आहे. आणि लावताना अशा पद्धतीने लावलंय की ज्या साईडला, आता सोफा दाखवते मी तुम्हाला, ज्या साईडला आहे त्या साईडला पण म्हणजे खोचू शकतो, तर त्या साईडलाही नाही लावलेलं आहे. आणि थोडं गॅप ठेवून आणि असं लावलंय, म्हणजे आता त्या दुसऱ्या सोफ्याचं जे आहे तर त्याची बऱ्यापैकी आतमध्ये थोडी बाजू जाते, मी तुम्हाला दाखवते. तर त्या साईडला नाही लावले, फक्त फ्रंट साईड जे आहे ना तिथेच हे लावलेले आहे. आणि खूप छान बनवून झालेलं आहे आणि हे छान असं कापड आहे, त्याच्यामुळे कॉटन असल्यामुळे सोफ्यावर पण गरम होणार नाहीये आता गरमीच्या सीझनमध्ये. आणि आता हे मी बेडशीटने बनवलेलं आहे, तर विकत बेडशीट आणलंय. तर तुमच्याकडे अशी एखादी छान साडी असेल कॉटनची, किंवा एखादं जुनं इन द सेन्स असं ओके की आता बस आता कंटाळा आल्या वापरून, पण बेडशीट छान आहे तर तुम्ही त्याचंही बनवू शकता. सो आता मी तुम्हाला लावून दाखवते इथे आणि मग तुम्ही मला सांगा खाली कमेंटमध्ये कसं वाटलं ते. आता इथे मी तुम्हाला दाखवते. हा जो पोर्शन आत गेलाय ना, त्याला मी हे गोंडे जे आहेत ते लावलेले नाहीत, कारण तो आत जाणार आहे तसाही. त्यामुळे मग ती बाजू सोडलेली आहे आणि बाकी सगळे गोंडे इथे लावलेत आणि हा पोर्शन इथे लावलेले आहेत. तर खूप छान वाटतंय ते. आणि मला सांगायला विसरू नका की तुम्हाला कसं वाटलं. आय होप तुम्हाला आवडलं असेल. तर आय होप तुम्हाला हे बेडशीट पासून बनवलेलं कव्हर आवडलं असेल. आणि हे कसं आहे ना की आपण आपल्याला जसं हवंय तसं बेडशीट घेऊन मग आपल्या आवडीनुसार कलर चूज करून किंवा चॉईस करून त्याच्यावरचं डिझाईन चॉईस करून मग आपण बनवू शकतो. पण ऑनलाईन जे मिळतात तर ते रेडीमेड तुम्हाला जसे हवेत तसे मिळू शकतात, पण ते तुम्हाला चॉईस जो असतो तो एवढा नसतो. हे अशा प्रकारे पण बनवू शकता, म्हणजे असे मध्ये मध्ये वेगवेगळे चॉईसेस राहतात आपल्याला की हा आज हे उद्या ते, तर असं पण छान वाटतं आणि कमी खर्चात होता. सो आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका ज्यांना ह्याची गरज आहे, आणि कमेंट करायला पण विसरू नका कसा वाटला ते व्हिडिओ. आणि आता मला भरपूर कामं आहेत पुढची, दुसऱ्या चॅनलचा व्हिडिओ जो आहे त्याचं पण करायचंय, सो स्वयंपाक पण करायचा आहे. तर चला, मी आजचा हा जो व्हिडिओ आहे तो इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडला असेल. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा. धन्यवाद.